मिशी दाढी ज्यांनी ढेकणा कुठं कुठं शिरतील त्याचा पण पत्ता लागायचा. हो बुवा, तुमच्या उड्या कुठपर्यंत आहेत ना मला चांगलं माहिती आहे. आणि बुवा म्हणाले काय म्हणतात, इतिहास म्हणतात जाणून घ्या. सामने नांबरे बुवा खडा आहे म्हणून म्हणतोय तुम्ही 9 महिन्याचं जाव, तुम्ही 12 महिन्याचं. आणि बुवानी आजचा कार्यक्रम माझ्या कवींवरती म्हणजे माझ्या गुरुवर्गांवरतीच ते बोलले. चांगली गोष्ट आहे, दहशत आहे कुठेतरी है ना. कारण हे असं तुमचं कवी यांची का मी स्तुती करू, कुणी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला कोणी पैसा दिलाय? बरोबर ना पोरांनो, काय रे पोरांनो, माझ्या कवींची स्तुती करा, माझ्या गाण्यांची स्तुती करा. तुम्हाला कोणी पैसा दिलाय? आता तुम्हाला फुकट ऍडव्हर्टाईज करायचं असेल तर तुम्ही आपली करा बुवा. नाही का पहिला शेअर ऐका त्यांची लाल चोच बघा हो कशी. याला रायगड पण कालच आहे वेस्ट इंडिज मधलं, पण त्यांची चोच कशी आता उडवतो बघा. ऐका शेर ऐका पहिला. काय म्हणालं ते, काय म्हणालं, भिडा म्हणतात, समोर म्हणतात लांबोरे बो आहे. पण ऐका शेर ऐका पहिला. आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी बघा, आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. बरोबर आहे ना. रूपा सामने गुज्जर खडा है म्हणून ऐका. आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. त्या बशीला शोभा देणारा तो पेला आहे. आणि तुमच्या नाकावर, तुमच्या मानगुटीवर टिचून वारी करणारा हा पक्क्या गुरुचा शेला आहे. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज, जिथं भेटाल तिथं बुडाची आग नाही, खालची चट्टी पण पिवळी करून टाकी. तुम्ही काय माझं वाकडं करणार आहोत? तुम्ही काय प्रेमान, काय भ्रमान, मला कशाला एवढा रागवायला पाहिजे? हागाल खाली हाकशील, इथं भरून काढा या करशील बाकीच्या नावडा. काय एवढा मी काय बोललो मी एवढा? त्यांनी विषय गायला शेवटचा. माऊली ऐका, अशा माया मावल्या बसल्या आहेत. त्यांनी शेवटचा विषय गायला, निर्फिडबाना तोफखाना रानात काढाना. हा बघा, तर त्यांनी विषय गायला, सांगून समजून आणि देऊन तुला तरी हे कळत नाही. शेवटचा विषय. हा अरे शब्दांचा जादूगार, अरे तू माझ्यासमोर भंगार आहे. कसला जादूगार? तुझी जादू बाकीच्यांवर चालू असतो. अरे तुलाच करतो. माझ्या कवींवरती माझी गाणी तोडकी मोडकी आहेत. तू मेला नावा ठेव, लोकांना आवडतायत ना, लोकांनी मला उचलून घेतले नाही ना. अमोल दादा मित्रांनो, एका शाहिराचे वारंवार मुंबई रंगमंचावरती 600 हाऊसफुल होत आहेत. म्हणजे ही येणारी लोक काय हिडे केव्हा बघायला? ह्या एकटा मोठा शहाणा, हे मोठं शहाणं, हे बाजीराव, हे मोठं धीरूभाई अंबानीच्या घरात काय कारकुनीची नोकरी करता. त्यांनी विषय गायला ऐका. ते उघडपणानं बोलले ऐका. सांगून समजून आणि उमजून तुला तरी हे कळत नाही. बघा त्यांनी शब्द एक वापरला, तुझ्या गांडीत घालता पाय तू रडशील ग धाय धाय. बोललं का नाही? आता बोललं ना. आता शूर्पणखीच्या टिंबामध्ये पाय कुणी घातला, तिथं तुम्ही काय वाकून बघाय गेलं होतं का? तिथं तुमचा कॅमेरा ठेवला होता? ए जादूगार, ए भंगार, कुठलं तुम्ही कवी? हे तुमचं कवित्व. मग आता मी साला काढू आणि म्हणतात गवल्याने साला शब्द बोलायचा नाही. साला, अरे मी तुम्हाला साला बोललो काय? आता तुमची साला मी काढतो शब्द, तुम्ही काही काळजी करू नका. मी साला बोललो का तुम्हाला? मी गवणीचा विषय काढला. आता मी म्हटलं तो बसलाय कोणाक है ना, आणि तो बसलाय कोणाक आणि तो बघ याच्या रानात. मी याच्यात त्यांनी म्हणजे माझी गावजण बाजूलाच राहिली. त्यांनी माझ्या गावावर आलं ते. यार काय संबंध? तुम्हाला माझ्या गावात कचरा काढायला ठेवा ना बुवा, झाडू माराय घरात माझ्या तुम्हाला म्हशींचा शान काढाय घेऊन जाईन सोबत जाताना. आणि म्हणून मी विषय गायला होता. ते काय म्हणालं, ह्यांचं कवी, ह्यांचं कौतुक काय करायचं, हे दांडीत बोलतात, हे गांडीत बोलतात. ऐका मित्रांनो, तो विषय द्या परवाचा. मी परवाचा विषय गायला होता काल्या गांडीचा. मित्रांनो युट्यूबला हा विषय आहे, मग तो परवाच का नाही बोललो? मी तुम्हाला परवा गायलेला विषय तुमच्या हातावर कोणी खुल खोबरा ठेवला होता, परवाच बोलायचा ना. मी परवा गायलेला विषय काल्या कांडीचा. हा फिरवा जरा 2 मिनिटं बघू.
चौकानं उत्तर दिला. परवाचा विषय तुम्हाला गायचे ना, पण विषय मी शास्त्रातला गायला होता. बघा, एक शकुनी मामा मित्रांनो विषय शास्त्रातलाच होता. हे मोठं बुवा आहे. मी ह्यांना मागा पण म्हटलंय, भारतानं जो चंद्रावर यान पाठवला त्याचं कर्ता करवी ते कोण? विकास शेठ आपलं. हेच खाली बसलं होतं दोन्ही धरून. वरती बोललं की हाय खाली, तुम्हाला काय हाय काय करायची नाही, जा वर. तेव्हा गेला. एवढं मोठं मी विषय पहिला शास्त्रातला गायला होता. एक शकुनी मामा, 5 पांडव, 100 कौरव, दिनान भावाच्या भाऊकीत कांडाल करून दिनान भावाच्या भांड लावून एका शकुनी मामानं. आपण काय म्हणतो, हा माणूस कल्लावी आहे, हा कालाकांड्या करणारा माणूस आहे, याच्यापासून आपल्याला धोका आहे. आणि हे पण त्यातलाच आहे, हे पण कालाकांडीवालाच आहे. विषय मी कसा गायला होता. हा वसाड्या बघा, परवाचा लावतोय साड्या, बघा हा शरम सांडीचा, 1 नंबर लबाड लांडीचा, पण हा बुवा आहे काल्या कांडीचा. मी गच लावला असे सरळ येऊन ग लावताय. आता शूर्पणखेचा कोणी घातला तिथं तुम्ही वाकून बघाय मराय गेलं. कशाला म्हणून ऐका, पहिला विषय हे म्हणतात, त्यांचा कवी मोठा महाकवी आहे. वा, माझी वेडी वाकडी लेखली माझी स्वतःची आहे. मी कुणाला पैसा देऊन उसनी भाड्यानं गाणी आणत, आणि माझी गाणी तुम्ही किती नावं ठेवा, पण माझी गाणी, माझ्या कवींची गाणी त्यांच्या लेखणीत घेतली, माझ्या बसलेल्या समाजाला आवडतात बुवा. म्हणून ऐका, हा पहिला विषय. अरे चुडी मजा न देगी, कंगन मजा न देगा. ऐका, डोंगरातल्या तू गड्या, बघा, अरे डोंगरातल्या तू गड्या, का मारतोस माकड उड्या, मग ठेचीन तुझ्या मी नाड्या, तोंड घेऊन झालं वसाड्या. सीतामाईला शोधायला मारुती राय गेला. रावण सांगतोय मारुती रायाला, ए माकड तोंड्या, कुठनं आलाय झाला झोपातलं आणि माझ्यासमोर माकड उड्या मारतोय, पण तुझ्या नाड्या अशा घ्यायची तर इथनं नाहीसा हो. काय सांगतोय, तोंड घेऊन जा वसाड्या, इथनं नाहीसा हो, तुझा तोंड इथनं पहिला काला कर. एवढाच विषय. सांगा पिपीची खोली त्याला द्या, झटका पिटका येईल उगा, मायला याल उगा, कशाला हवाय तो. म्हणून म्हणतोय, डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, ठेचीन तुझ्या मी नाड्या, अरे ठेचीन तुझ्या मी नाड्या, तोंड घेऊन झालं वसाड्या. डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, तुझ्या मी नाड्या, तुझ्या मी नाड्या, तोंड घेऊन झालं वसाड्या. डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, अरे डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, अरे डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या, अरे डोंगरातल्या तू गड्या, कामातच माकड उड्या. हे मला सांगतात, कानातच होतं बाहेर करा, पण ह्यांच्या कानात खरंच उंदीर मुतलाय. मी कुठं बोललो असा पहिल्या बारीक माझ्या, की आज माझ्या जोडीला मानाचा गणपती आहे, एवढं तुम्ही मोठा गणपतीची उपमा मी तुम्हाला देव कशाला, आणि तुम्ही मला म्हणता मानाची खबर. पण मला बोला ना, मी तुम्हाला आधीच सांगितलंय बुवा, तुमच्या मंडळाचा नियम आहे हा बुवा, कलिकीतुरा मंडळाचा हा नियम आहे. कोणत्याही शाहिरानं प्रत्येकाच्या गुरुवर्यांवरती बोलायचं नाही बुवा, हा नियम आहे. कशाला वास काढता, कशाला येतो आमचा माती खाय पडत. तुम्हाला माझं कवी एवढं आवडतात तर घरात घेऊन जा, बसा रातभर पेन घेऊन लेखणी करत बसा. मग कशाला, राजेश भाऊ आहे ना समोर, आहे ना, तुम्ही सांगितलं ना असं आहे करीन तसा करीन, कधी पण करा बुवा. तुम्हाला लढायची ताकद माझ्यात अगदी बिंदास नाही येत मला गाणी लिहिता. मी मांडे केल्या प्रत्येक शायराला सांगतोय, नाही येत मला गाणी लिहिता, पण जे कवी काही लिहून देतो ते गाण्याची पण ताकद त्या शायराची असली पाहिजे. नाही तर असलं घराघरात नाचाचं बुवा तयार झालं असतं बुवा. लक्षात ठेवा, घराघरात प्रत्येक घरात नाचाचा बुवा तयार झाला असता. आज आदरणीय भारत देशाचे गानकोकिळा स्वर्गीय लता दिदी, सुंदर गाळा ईश्वराची देणगी होती, पण लता दिदी स्वतः कवित्व कधी केलं नव्हतं, त्यांचे पण कवी होते. मराठी अस्मितेचा मानबिंदू अजय अतुल आज महागायक आहेत, त्यांचे देखील कवी आहेत. मग जाऊन त्यांच्यावर बोला, तुमची भिषा तुम्हाला बघू द्या, या मिशू पीर जाऊन तिथं मारून या, बघा कपडे कुठं फाडतील तुमचं. आणि म्हणून दुसरा मुद्दा ऐका, त्यांचा गण आहे त्या चालीवर,
पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं चाल 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 कोरी माझ्या साथीनं त्यारी माझी पाण्या ही चाल विषय कसा आणला बघा भीन बापाचा जन्माला बघा अमोल दादा गोवा तुमचं नाही तुम्ही आमचं आहे ना तुम्ही आमचं त्या छोट्या पोराचं कौतुक सर्व करताय अरे मला अभिमान आहे आज भले तुर्यबल असू दे पण पोरगा माझ्या तालुक्यातला आहे बरोबर आहे ना म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला विषय का मानवलेलो विषय का हो बुवा कानात कोण असेल पहिला बाहेर काढा म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला कोणत्या विचारशील बापाला अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसा फायदा केला कर्णाचा जन्म वडाची साल वांग्याला लावणार नाही तुम्ही आल्यावर काढा तुम्ही गांडी मारा कशावर तरी मारा बुवा पण ज्याला पटवून द्या काय तो लोकांना पटवून द्या राजेश बुवा नाकात बसलाय म्हणून अगदी उघडपणे नका बोलू याच्यात काय होतं बुवा तुम्ही कुठेतरी स्वतःचाच अपमान करून घेता बाय लोकांना सगळ्यांना माहितीये राजेश भाऊ काय कालचा पोरगा आहे त्याला तुम्ही किती 10 शिव्या घातल्या तरी लोकांना माहितीये तुम्ही अनुभवी स्वतःला म्हणता ना मग तसं वागा कर्णाचा विषय कर्णाचा जन्म झाला कानातून त्याला काय बापाच नव्हता ना कोण एवढाच भाऊ माझा विषय म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसा फायदा केला दुसरा मुद्दा त्यांनी माझ्या गवणीला हात दिला त्यांनी त्यांची गवण गायली गोबडी गवळण गोवा शपथ सांगतो विषय तुमचा चांगला होता हिथं बसून पण तुमचा शब्द गवणीचा काहीच ऐका येत नव्हतं बुवा तुम्ही बोबडं बोललो तुमची पण वाचा फिरलीशा पण काय बोललो समजलं नाही बुवा दुसरा मुद्दा महत्वाचा हा विषय आहे मी मागाशी म्हणाल गणपती बाप्पा मोरया बरोबर आहे ना जय हिंद जय महाराष्ट्र यांनी माझी ऍक्टिंग करून दाखवली मित्रांनो खरं सांगा एवढा वाईट राजेश बुवा बोलतो का हो बोलायला काय नाही म्हणून तुम्ही राजेश भाऊची ऍक्टिंग करून दाखवता राजेश भाऊ काही एवढा मोठा नाही बुवा पण ईश्वरानं जो काही मोडका गळा दिलाय ना मला तुम्हाला माझा चॅलेंज आहे आज हे नुसतं बुवा बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन कोण करत पण तेवढं गाऊन तरी दाखवा जरा येऊन बघू द्या तुमची किंमत तुमच्या शिष्यमंडळी पोराडो यांच्या नादाला लागू नका सगळी चांगली पोराव सागरीत झाले बाय घराण्याचं नाव मोठं करा हे उद्या कारकुनीची नोकरी करा बसलं तुम्ही थांबायचं नाही मी वाऱ्या करेन तुमच्यासोबत आज तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मोठं करेन जरी मी छोटा होईल मी कमी बापाचं होईल तुम्हाला मोठं करेन लक्षात ठेवा ह्या तुमच्या बुवासारखा नाही ह्या तुमच्या बुवाला हार पचवता येत नाही मुळात किंवा ह्या तुमच्या बुवाला दुसरा मानगुटी बसलेला कोण सहन होत नाही बक्षीस आले माझे बंधू अजय दादा खांडेकर दादानी मला बरेच वर्ष शक्तीमध्ये ऍक्टरमेंटला साथ दिले दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो हा आणि या ठिकाणी माझी बहीण समीक्षा परशुराम हिच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो दुसरा मुद्दा मित्रांनो एक शेवटचा विषय करतोय बारी या ठिकाणी संपवतोय शाही राणी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते उत्तर या ठिकाणी 100 नाही 200% चुकलेलं आहे बुवा अजून प्रयत्न करा बुवाना त्यांच्या पहिल्या 2-3 बाऱ्यांमध्ये त्यांचा जो विषय आहे जल्ल्या आकडीत कोयटी कुठं अडकली त्याचाच काय पता लागत नाही पण निश्चित बुवा पुराव्या दिवशी तुमच्या विषयाला हात घालेल राहिला मुद्दा त्यांनी माझ्या परशुरामाच्या मी जे गाणं गायलं त्या गाण्यावरती हसलंय मला माझ्या कवींना हसलंय बुवा प्रत्येक माझ्या युट्यूबरच्या चॅनलला आज माझं गाणं 30-40 हजाराच्या पुढे निघून गेलंय अगदी थोड्या दिवसात लोकांचा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही किती भूका कुत्र्यासारखं तुमचं तोच काम आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी हे मला माहितीये बुवा तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय एवढं आलं दुसऱ्या वादी सांगा नाही जमला गणपतीत आपला झोंबाट परत आहे ती बॅगला आल्यावर सांगा हा शेवटचा विषय का अरे सांगतो बडाया
बघा विषय का बाळूला मिळवण्यासाठी वा आता ही सांगतो साथी वाचक बोलत नाही तुम्ही जुवारी उगाच विषय लोकांचा गैरसमज लोकांमध्ये उगाच कुठेतरी आग भडकावण्याचा प्रयत्न करू नका विषय असा आहे ज्यावेळेस बाणूला मिळवण्यासाठी वेश बदलून खंडराय जातात बाणूच्या वाड्यात जातात तेव्हा बाणू खंडरायला काय सांगते बुवा एवढाच विषय आहे तुम्ही उगाच बुवा विषय जुवारी लावून घ्यायचा नाही म्हणून म्हणतो अरे सांगतो बडाया तू आला नडाया अरे गडी तू अड दांडर मग गडी तू अड दांडर अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा बघा घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर सांगतो बडाया आला लढाया सांगतो बडाया आला लढाया या गडी तू आणि दांडर अरे गडी तू आणि दांडर घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा राखाया तू मेंढर या ठिकाणी मगाशी फरमाईश आलेली आहे माझे कीबोर्ड प्लेयर पंकज दादा काताडे यांचा गेल्या वर्षीचा एक गण मित्रांनो सुपर डुपर झालेला गण आयोजकांमध्ये एका सदस्यांची या ठिकाणी फरमाईश आलेली आहे दादा एका मुकडे त्यांची इच्छा पूर्ण करा आणि या ठिकाणी बारी संपवतोय या वर्षी देखील मित्रांनो जो त्यांचा गण आहे अगदी गेले 4-5 वर्ष सुप्रसिद्ध असा त्यांचे गण या ठिकाणी होत आहेत आपण सर्वजण त्यांना उदंड प्रतिसाद देत आहे आणि म्हणून दादा या ठिकाणी विनंती करतो की जी फरमाईश आलेली आहे तुमच्यासाठी खास ते आपण एका मुकडे ठेवा आणि बाई या ठिकाणी आपल्याला संपवायचं कारण त्यांना पण टायमिंग भेटला पाहिजे काढा आमची किती साला काढायची तेवढी म्हणून म्हणतो तब्येत खरंच खूप खराब आहे पण दादा कुठे गेले मनोज दादा कुठे त्याच्या फरमाईशमुळे मी बोलतोय